तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. तर आम्ही फॅमिली ट्रिप निघालो आहे भीमाशंकरला, जे आहे पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये 3-4 ठिकाणी आम्ही आमचं फॅमिली ट्रिप प्लॅन केली आहे. सो पुण्यामध्ये आम्ही जाणार आहे भीमाशंकर. ते ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे. परत आळंदी, स्वामीनारायण टेम्पल, प्रति बालाजी, असे आम्ही ठिकाणी जाणार आहे. तर 2 दिवसाचा आमचा प्लॅन आहे. तर आज आहे शुक्रवारी आम्ही रात्री 11 वाजता निघालो आहे. जस्ट आम्ही निघालो 11 वाजले. तर बघूया आपण पुढे. सकाळी 5पर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे जेणेकरून भीमाशंकरला गर्दी भेटणार नाही. सकाळी सकाळी दर्शन करून पुढे आम्हाला निवांत कुठेतरी बाहेर अजून फिरता येईल. सो बघूया आता कसं काय ते पुढे. ठरवल्याप्रमाणे सकाळी 5:30 वाजता पोचलो आम्ही. खूप थंडी आहे, खूपच. आणि दर्शन अगदी खूप मस्त होणार आहे. गर्दी काहीच नाही गर्दी. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी लवकर सकाळी सकाळी दर्शन करून तुम्ही बाहेर पडू शकता. नंतर खूपच गर्दी होते इकडे. 4-5 तास तुम्हाला कुठेच नाही गेले दर्शनाला. हे जे ज्योतिर्लिंग आहे तिकडे तुम्हाला अगदी माथा टेकून तुमचं दर्शन होईल. इथे काय ढकलाढकली वगैरे काही नसणार. मैं शिव का हूँ, शिव मेरे है, मैं और क्या मांगू शंकर से. मैं शिव का हूँ, शिव मेरे है, मैं और क्या मांगू शंकर से. मेरे मन में उनके डेरे हैं, मैं और क्या मांगू शंकर से. मैं शिव का हूँ, शिव मेरे. दर्शन वगैरे झालं आणि आता नाश्ता करण्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये थांबलो. नाश्ता चालू आहे. डोसा, मेदूवडा. बहकी सभी जुबां हैं, हम हैं हजारों में. अब की कमी जरा है, हर चीज खास है. अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है. अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत. अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी है. आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून प्रति बालाजीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे पुण्यामध्ये. हे प्रति बालाजीचं एंट्रन्स आहे, जिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे.
आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे मंदिराच्या आत, तर जेवढं फोटोग्राफी बाहेर करता येईल आम्ही तेवढं करू. श्रीनिवास श्री व्यंकटेश भक्तवत्सल भागवत प्रिय श्रीनिवास श्री व्यंकटेश भक्तवत्सल भागवत प्रिय प्रतिबालाजीचं दर्शन वगैरे झालं आमचं खूप छान. आणि आम्ही आता स्वामीनारायणच्या दर्शनासाठी प्रस्थान. स्वामीनारायण मंदिर हे पुण्यामध्येच आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे. तर बोलतात खूप मोठं मंदिर आहे, खूप सुंदर आहे असं, आणि खास करून संध्याकाळचं पाहण्यासारखं आहे तिकडे लाईटिंग वगैरे. तर बघूया कसं काय आहे ते. तर वाजले आहे 7:30 आणि आम्ही स्वामीनारायण मंदिरमध्ये पोचलो आहे. खूप खूप सुंदर आहे, खूप सुंदर. खास करून संध्याकाळचं बघण्यासारखं आहे लाईटिंग वगैरे. तर दिवस दुसरा आम्ही आळंदी इथे पोचलो आहे. तर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. तर ह्या मंदिराचे आम्ही दर्शन करून थेट मुंबईला निघणार आहे. समजलं नाही 2 दिवस कसे गेले ते. अगदी मस्त शांत वातावरण आणि दर्शन आमचे खूप मस्त झालेले आहे. मंदिर हेच आहे ना. In 400 meters, your destination will be on the right. In 3